नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या द्वितीय वर्ष कला शाखेतील मराठी विषयाचा विशेषतर वैकल्पिक अभ्यासक्रम अर्थातच DSE 2A ज्याचं पाठ्यपुस्तक आहे मध्ययुगीन गद्यपद्य, या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 21 जो समर्थ रामदासांचा एक अभंग आहे, प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, या अभंगाच्या तासाला उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि YouTube वरती ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूया समर्थ रामदास यांचा परिचय थोडक्यात। समर्थ रामदास यांचा कालखंड आहे इसवी सन 1608 ते 1682। समर्थ रामदासांच्या वडिलांचं नाव सूर्याजीपंत ठोसर व आईचं नाव राणूबाई असं होतं। या आई वडिलांच्या पोटी चैत्र शुद्ध नवमीला जांब या मराठवाड्यातील प्रांतात समर्थ रामदासांचा जन्म झाला। रामदासांचे जन्मनाव नारायण होते, अर्थातच त्यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर असं आहे। इसवी सन 1622 मध्ये त्यांनी अखिल भारताची पदयात्रा केली। इसवी सन 1645 नंतर ठिकठिकाणी रामाची व हनुमानाची मंदिरे तसेच मठांची स्थापना त्यांनी केली। सुमारे 1100 मठ स्थापून महाराष्ट्र धर्माचा प्रसार समर्थ रामदासांनी केला। त्यांनी आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्य, दासबोध, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाड्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे साहित्य निर्माण केलेले आहे। मध्ययुगीन कालखंडामध्ये एका बाजूला वारकरी संप्रदायाची वाटचाल सुरू होती, तर त्याच वेळेला समर्थ रामदासांनी आपला स्वतंत्र समर्थ संप्रदाय स्थापन केला। समर्थ समर्थ करावे तरेची समर्थ म्हणावे, म्हणजे ज्याला आपल्या सामर्थ्याची ओळख झालेली आहे तोच खऱ्या अर्थाने समर्थ असतो, या अर्थाचा प्रत्यय आणून देणारे समर्थ रामदास स्वामी। या समर्थ रामदासांचा प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण हा अभंग आता आपण पाहूया। प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, एर अप्रमाण सर्व काही धर्म आणि कर्मोकर्म, चुकलिया वर्म व्यर्थ जाती जन्म ज्ञाना वाचुनिया, केले कष्ट वाया निरर्थक जन्म पशुचिया परी, जवते अंतरी ज्ञान नव्हे सोपे, ते आधी पहावे शाश्वत शोधावे दास म्हणे। परशुराम पंत तात्या गोडबोले यांनी संपादित केलेल्या नवनीत मधून समर्थ रामदासांचा हा अभंग येथे घेतलेला आहे। 5 चरणांचा असलेला हा अभंग जीवनाचं एक महत्वाचं तत्वज्ञान आपणास सांगतो। चला तर बघूया या अभंगाचा भावार्थ। प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, एर अप्रमाण सर्व काही। प्रत्ययाचं ज्ञान जे प्रत्यक्ष अनुभूतीने आलेलं ज्ञान आहे, जे ज्ञान प्रत्यय रूपाने घेता येतं तेच खरं प्रमाण आहे, आणि इतर सर्व ज्ञान जे आहे ते अप्रमाण आहे, असा महत्वाचा सिद्धांत समर्थ रामदासांनी या अभंगामधून येथे मांडलेला आहे। ज्ञानाच्या संदर्भामध्ये सार्वत्रिक सत्य आणि सापेक्ष सत्य अशा 2 संकल्पना सांगितले जातात। ज्या ज्ञानाचा, ज्या सत्याचा अनुभव हा सर्वांना घेता येतो त्या ज्ञानाला सार्वत्रिक सत्य असं म्हटलं जातं, आणि ज्या ज्ञानाची अनुभूती बऱ्याचदा वैयक्तिक पातळीवर राहते, व्यक्तिगत पातळीवर मर्यादित राहते, त्याला सापेक्ष सत्य असं म्हटलं जातं। स्थल, काळ, परिस्थिती आणि व्यक्ती याच्या अनुषंगाने हे सापेक्ष सत्य बदलतं। समर्थ रामदास येथे म्हणतात की प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण,
जे ज्ञान आपल्या प्रत्ययाला येतं तेच खऱ्या अर्थाने प्रमाण आहे. प्रमाण या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये व्हॅलिड नॉलेज असा होतो. प्रमाण हा शब्द भारतीय दर्शनातील आहे, तत्वज्ञानातील आहे. हे प्रमाण जे आहे या भारतीय दर्शनांच्या अनुषंगाने 4 प्रकारचे प्रमाण सांगितले गेलेले आहे. एक प्रत्यक्ष प्रमाण, ज्याची आपण प्रत्यक्ष अनुभूती घेऊ शकतो, ते प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं आहे अनुमान प्रमाण. काही गोष्टी आपल्याला अनुमानाने समजून घ्याव्या लागतात, त्याची प्रत्यक्ष अनुभूती आपणास घेता येत नाही. तिसरं आहे शब्द प्रमाण. एखाद्याने घेतलेलं ज्ञान तो ग्रंथामधून शब्दबद्ध करून ठेवतो आणि त्याचे शब्द प्रमाण मानून ते ज्ञान वर्षानुवर्षे पिढीजात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत राहतं. त्याला शब्द प्रमाण असं म्हटलं जातं. आणि चौथं आहे ते उपमान प्रमाण. उपमान प्रमाणामध्ये एखाद्या वस्तूची उपमा ही दुसऱ्या गोष्टीला दिलेली असते. उदाहरणार्थ नीलगाय ही गायीसारखी असते आणि ज्या वेळेला आपण जंगलात जातो आणि आपल्याला एखादी गाय दिसते, म्हणजे गायीसारखा प्राणी दिसतो, तेव्हा आपण सहज म्हणतो की हीच ती नीलगाय. त्याला उपमान प्रमाण असं म्हटलं जातं. शब्द प्रमाणाला ग्रंथ प्रामाण्य असं देखील म्हटलं जातं किंवा ग्रंथ प्रमाण असं देखील म्हटलं जातं. अनुमान प्रमाणाच्या संदर्भामध्ये एखाद्या विशिष्ट अनुभवातून एक अनुमान तयार केलेलं असतं. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आग पेटलेली आहे आणि धूर निघतो आहे. हे आपण एकदा ज्ञान घेतलेलं असलं की जेव्हा कुठे आपल्याला धूर दिसेल तेव्हा अर्थातच तिथे कुठेतरी आग आहे किंवा आग होती याचं ज्ञान आपल्याला होतं. याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. आणि प्रत्यक्ष प्रमाण जे आपल्या प्रत्यक्ष पंच ज्ञानेंद्रियांनी आपल्याला अनुभवता येतं. आणि 6वं ते आपल्या मनाला जाणवतं, सुख दुःख वगैरे. जिभेने आपल्याला चव समजते, डोळ्यांनी रंग समजतात, त्वचेने आपल्याला थंड गरम तो स्पर्श समजतो, कानाने आपल्याला मधुर कर्णकर्कश आवाज कळतो, नाकाने सुगंध दुर्गंध कळतो. अशा पद्धतीचे पंच ज्ञानेंद्रियांनी घेतलेलं ज्ञान आणि मनाला जी होते सुख दुःखाची अनुभूती, या प्रत्यक्ष अनुभूतीला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलं जातं. तर तत्वज्ञानामधील भारतीय दर्शनांमधील असलेलं प्रमाण हा शब्द या समर्थांच्या या अभंगामध्ये आपल्याला आलेला दिसतो. प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण. येथे ते महत्वाचं सांगतायत की जे ज्ञान तुम्हाला प्रत्ययाने अनुभवता येतं तेच तुम्ही प्रमाण माना. कुणीतरी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा प्रत्यय आलेला नाही तर तुम्ही ते ज्ञान प्रमाण मानू नका. प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, एर अप्रमाण सर्व काही. जे ज्ञान तुम्हाला प्रत्ययाने अनुभवता येत नाही ते सर्व ज्ञान हे अप्रमाण आहे. सर्व काही धर्म आणि कर्म कर्म, या जगात सगळीच गोष्ट धर्म आहेत. सगळ्याच गोष्ट एकतर ते कर्म आहे किंवा अकर्म आहे. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आहे किंवा न करण्यासाठी आहे. या पलीकडे या जगात दुसऱ्या कोणत्या गोष्टी असू शकत नाही. म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट केली पाहिजे, कोणती गोष्ट करू नये हे कळालं पाहिजे. याचं रहस्य कळालं पाहिजे. त्याला त्यांनी वर्म शब्द वापरलेला आहे. ते म्हणतात सर्व काही धर्म आणि कर्म कर्म, सुकलिया वर्म व्यर्थ जाती. तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे जर कळालं नाही तर तुमचा जन्म हा व्यर्थ जातो. तुमचे कष्ट हे व्यर्थ जाता. व्यर्थ जाती जन्म ज्ञाना वाचुनिया, केले कष्ट वाया निरर्थक. तुम्ही जे काही कष्ट करणार ते देखील वाया जातील जर तुम्हाला योग्य ज्ञान नसेल. अभ्यास कसा केला पाहिजे, किती केला पाहिजे, कोणत्या विषयाचा केला पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे. उदाहरणार्थ गणिताचा पेपर आहे आणि आपण मराठीचे पुस्तक वाचलेलं आहे तर आपल्याला गणिताची उत्तरं सोडवता येणार नाही. त्यामुळे कोणतं कर्म कोणत्या वेळेला केलं पाहिजे, कोणतं टाळलं पाहिजे हे आपल्याला ज्ञानाने कळलं पाहिजे. आणि हे वर्म, हे रहस्य जर आपल्याला कळालं नाही तर आपला जन्म हा व्यर्थ जातो. व्यर्थ जाती जन्म ज्ञाना वाचुनिया. माणसाला बुद्धी आहे. माणूस इतर पशु पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे. आणि जर माणसाला ते ज्ञान घेता आलं नाही, कर्म
आणि अकर्माचं, धर्माचं, धर्म म्हणजे धारयति इत्याहु धर्म, माणूस जे धारण करतो तो त्याचा धर्म असतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्याचा धर्म त्याने अभ्यास करणं हा आहे, शिक्षकाचा धर्म त्याने शिकवणं असा आहे, शेतकऱ्याचा धर्म त्याने शेतामध्ये योग्य वेळी योग्य ते पीक लावणं, त्याच्यासाठी आवश्यक ते मेहनत करणं हा आहे. हा धर्म, हे कर्म, हे अकर्म माणसाला जर कळालं नाही, त्याला त्याच्यातलं रहस्य कळालं नाही, तर मग त्याचे कष्ट हे वाया जाऊ शकतात, त्याचा जन्मचा जन्म वाया जाऊ शकतो. त्यासाठी ज्ञान ही गोष्ट महत्वाची आहे. व्यर्थ जाती जन्म ज्ञाना वाचुनिया, केले कष्ट वाया निरर्थक. आणि मग तुम्ही केलेले कष्ट जर तुम्हाला योग्य ज्ञान नसेल तर ते वाया जाऊ शकतात. निरर्थक जन्म पशुची या परी, जवते अंतरी ज्ञान नव्हे. जोपर्यंत माणसाला ज्ञान नाही तोपर्यंत त्याचं आयुष्य हे पशु समान आहे. माणसाला बुद्धी आहे, तो पशु पक्ष्यांवरून वेगळा आहे, तो विचार करू शकतो, तो विवेकाने बुद्धीने विचार करू शकतो. त्याला योग्य काय अयोग्य काय, कर्म काय अकर्म काय, धर्म काय अधर्म काय, नैतिक काय अनैतिक काय या प्रत्येक गोष्टी समजतात. तो समूहात राहतो. प्रत्येक गोष्टीचं वर्तन करताना त्याने त्याच्या सत्सत विवेक बुद्धीचा आधार घ्यावा, त्याच्या ज्ञानाचा आधार घ्यावा, त्याच्या प्रत्ययाने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा आधार घ्यावा. आणि जर त्याला असं आंतरीचं ज्ञान होत नसेल तर तो आणि पशु हा समान आहे. निरर्थक जन्म पशुची या परी, त्याचा जन्म हा निरर्थक आहे असं समर्थ रामदास सांगतात. जवते अंतरी ज्ञान नाही, जोपर्यंत त्याला असं आंतरिक ज्ञान नाही. पण ज्ञान म्हणजे नेमकं काय ते मात्र ते शेवटच्या चरणामध्ये सांगतात. ज्ञान नव्हे सोपे. ज्ञान म्हणजे फक्त शब्दांनी मिळालेलं ज्ञान नाही. पहिल्या चरणात त्यांनी सांगितलं प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण. पण प्रत्ययाने कोणतं ज्ञान घेतलं पाहिजे हे ते शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञान नव्हे सोपे ते आधी पहावे, शाश्वत शोधावे दास म्हणे. ज्ञान ही सोपी गोष्ट नाही. खरं ज्ञान कोणतं तर जीवनातील शाश्वत सत्य कळणं हे खरं ज्ञान आहे. मग शाश्वत सत्य काय आहे? या शाश्वत सत्याचा शोध कोणी घेतलेला आहे? सत्य खरंच असं शाश्वत असतं का, की सत्य परिवर्तनीय असतं? संशोधनाच्या माध्यमातून संशोधक वेगवेगळ्या गोष्टी मांडत असतात, मात्र कालांतराने त्या गोष्टी स्थल काल सापेक्ष बदलत असतात. मग तो तर सापेक्ष सत्याचा अनुभव होतो. मग खरं ज्ञान कोणतं, शाश्वत ज्ञान कोणतं? अध्यात्मामध्ये परमात्मा स्वरूप असलेल्या, परमेश्वराचं स्वरूप असलेल्या त्या ईश्वर रूपाचं ज्ञान म्हणजे शाश्वत ज्ञान, शाश्वत सत्य असं म्हटलेलं आहे. या सगळ्याच गोष्टी नश्वर आहेत, फक्त ईश्वर तेवढा सत्य आहे. पण ईश्वर काय राहतं? पाणी. ते कधी पाणी असतं, ते कधी वाफ असतं, ते कधी बर्फ असतं. पण बर्फ असू द्या, पाणी असू द्या, वाफ असू द्या, त्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू, H2O ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला त्याला पाण्याचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. पण H2O शाश्वत आहे का? त्याचंही विघटन होऊ शकतं, त्याचेही अणू, त्याचेही रेणू आणि रेणूंचंही विघटन होऊ शकतं. त्याच्यातून पुन्हा नवीन काहीतरी निर्मिती होऊ शकते. पण यांचं सगळ्यांचं विघटन झाल्यानंतर हे ज्यामध्ये विलीन होतात विश्वव्यापक वास्तव सत्यामध्ये, त्याच्या मूळ रूपामध्ये, त्याला परमात्मा स्वरूप, ईश्वर स्वरूप असं म्हटलं गेलेलं आहे. आणि अध्यात्मामध्ये त्यालाच शाश्वत सत्य असं म्हटलं गेलेलं आहे. या शाश्वताचं ज्ञान माणसाला झाल्यानंतर माणूस माणसांमध्ये भेद करत नाही, माणूस आणि पशूंमध्ये भेद करत नाही, माणूस माणसामध्ये आणि वृक्षांमध्ये भेद करत नाही. माणसाच्या जीवनाचं अंतिम सत्य हे मृत्यू आहे. आणि मृत्यूनंतर तो त्याच परमात्मा स्वरूपामध्ये विलीन होणार आहे. माती मातीला मिळणार आहे, पाणी पाण्याला मिळणार आहे, पंचमहाभूतात विलीन होणार आहेत. पण पंचमहाभूतांचंही विघटन झाल्यानंतर त्याच्यातला जो शाश्वत आणि सत्य घटक शिल्लक राहतो, जो पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा पुन्हा मरतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या स्वरूपात त्याचं स्वरूप सांगितलं गेलं आहे. तो आत्मस्वरूप. आणि ते आत्मा स्वरूप ज्या वेळेला परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतं, त्याचं प्राप्त होण्याविषयीचं ज्ञान याला शाश्वत सत्य अध्यात्मामध्ये म्हटलं गेलेलं आहे.
तत्वज्ञानामध्ये म्हटलं गेलेलं आहे. खरं तर एका बाजूला इहवादाचा विचार करताना यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुता असं चार्वाक म्हणतात. जन्माला आल्यानंतर माणूस मरतो. जन्म ते मृत्यू हाच त्याचा प्रवास सत्य असतो. या प्रवासामध्ये तो हे सगळं ज्ञान घेतो. त्या ज्ञानाच्या आधारावरती त्याच्या जीवनामध्ये वर्तन करतो. हे वर्तन कोणत्याही काल्पनिक पातळीवरचं असता कामा नये. वास्तवाच्या आधारावरती, विवेकाच्या आधारावरती हे जीवन जगत असताना ते सुखी व्हावं. ते माणसातील संबंध सुदृढ करणारं, संस्कारित करणारं असावं. मानवतावादी जगाची निर्मिती करणारं असावं. प्रत्येकाचं जीवन जन्म ते मृत्यूपर्यंतचा प्रवास सुखी, समाधानी, आनंदी या पद्धतीचा जावा. या स्वरूपाचं प्रत्येकाचं वर्तन असावं. कोणीही कोणाला फसवू नये, कोणाचीही लूट करू नये, कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये. या स्वरूपाचे संस्कार माणसामध्ये रुजणं, त्यासाठी त्याला या शाश्वत सत्याचं ज्ञान होणं ही महत्वाची गोष्ट मानली जाते. या शाश्वत सत्यामध्ये ते सार्वत्रिक सत्य असू द्या किंवा सापेक्ष सत्य असू द्या, कोणतंही सत्याचं ज्ञान झाल्यानंतर ज्ञान झालेला मनुष्य हा मनुष्य म्हणून वर्तन करणारा असला पाहिजे. मनुष्य म्हणून मानवतावादी जगासाठी तो एक आदर्श ठरला पाहिजे. तेवढीच अपेक्षा आपणास या अभंगाच्या निमित्ताने व्यक्त करता येते. आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ते म्हणजे प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण, एर अप्रमाण सर्व काही. ज्याचा तुम्हाला प्रत्यय आलेला आहे तेच ज्ञान हे खरं आहे. इतर सर्व ज्ञान जे आहे ते अप्रमाण आहे. त्याला व्हॅलिड नॉलेज तुम्हाला म्हणता येणार नाही. तर अशा पद्धतीने आज आपण समर्थ रामदासांचा प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण हा अभंग इथे पाहिला. आपणास तो समजला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपणास माहिती आहे, कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपली परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होते आहे आणि त्यामुळे बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आपणास प्रश्न परीक्षेत विचारले जातात. या अभंगाच्या अनुषंगाने कोणते प्रश्न आपणास विचारले जाऊ शकतात याचाही एक आढावा आता आपण घेऊया. सर्वप्रथम प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण हा अभंग कोणाचा आहे असा प्रश्न आपणास विचारला जाऊ शकतो. तर प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण हा अभंग समर्थ रामदासांचा आहे. समर्थ रामदासांच्या परिचयावरती देखील आपणास काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ समर्थ रामदासांचा कालखंड कोणता, तर समर्थ रामदासांचा कालखंड इसवी सन 1608 ते 1682 असा आहे. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय, तर नारायण सूर्याजी पंत ठोसर हे समर्थ रामदासांचे पूर्ण नाव आहे. समर्थ रामदासांच्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव काय आहे, तर समर्थ रामदासांच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत, तर आईचे नाव राणूबाई असे आहे. समर्थ रामदासांचा जन्म केव्हा झाला आणि कुठे झाला, तर समर्थ रामदासांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला जांब या मराठवाड्यातील प्रांतात झाला. समर्थ रामदासांचे जन्म नाव काय होते, तर समर्थ रामदासांचे जन्म नाव नारायण असे होते. समर्थ रामदासांनी अखिल भारताची पदयात्रा कोणत्या वर्षी केली, तर इसवी सन 1622 मध्ये समर्थ रामदासांनी अखिल भारताची पदयात्रा केली. इसवी सन 1645 नंतर समर्थ रामदासांनी ठिकठिकाणी कोणाची मंदिरे उभारली, तर इसवी सन 1645 नंतर ठिकठिकाणी समर्थ रामदासांनी रामाची आणि हनुमानाची मंदिरे उभारली. महाराष्ट्र धर्माचा प्रसार करण्यासाठी समर्थ रामदासांनी किती मठ स्थापन केले, तर महाराष्ट्र धर्माचा प्रसार करण्यासाठी सुमारे 1100 मठ समर्थ रामदासांनी स्थापन केले. समर्थ रामदासांच्या नावावर कोणती वाङ्मयीन संपदा आहे, तर आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्य, दासबोध, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाड्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे साहित्य हे समर्थ रामदासांच्या नावावरती आहे. हा समर्थ रामदासांच्या परिचयावरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा आढावा आपण घेतला. आता त्यांचा अभंग प्रत्ययाचे ज्ञान तेची ते प्रमाण यावरती कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा एक आढावा आपण घेऊया. कोणते ज्ञान प्रमाण आहेत
असं समर्थ रामदास सांगतात. तर प्रत्ययाचं ज्ञान हेच प्रमाण आहे असं समर्थ रामदास सांगतात. कशा वाचून माणसाचा जन्म व्यर्थ जातो असं समर्थ रामदास सांगतात. ज्ञाना वाचून माणसाचा जन्म व्यर्थ आहे असं समर्थ रामदास सांगतात. रिकाम्या जागांच्या स्वरूपामध्ये निरर्थक जन्म टिंब परी जवते अंतरी ज्ञान नाही. निरर्थक जन्म पशुचिया परी जवते अंतरी ज्ञान नाही. कोणत्या ज्ञानाचा शोध घ्यावा असं समर्थ रामदास सांगतात. तर शाश्वत ज्ञानाचा शोध घ्यावा असं समर्थ रामदास सांगतात. व्यर्थ जाती जन्म टिंब वाचुनिया केले कष्ट वाया निरर्थक. व्यर्थ जाती जन्म ज्ञाना वाचुनिया केले कष्ट वाया निरर्थक. तर अशा स्वरूपाचे प्रश्न साधारणपणे या अभंगावरती आपणास विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण समर्थ रामदासांचा प्रत्ययाचे ज्ञानतेची ते प्रमाण हा अभंग पाहिला. त्यावरील प्रश्नांचा आढावा देखील आपण घेतला. समर्थ रामदासांच्या विषयी आपणास अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल तर आपण खालील लिंकवरती भेट द्या किंवा आपल्या मोबाईलमध्ये QR कोड स्कॅनर असेल तर त्याद्वारे खाली दिलेला QR कोड स्कॅन करूनही आपण समर्थ रामदास यांच्याविषयीची विकिपीडियावरील अधिकची माहिती जाणून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आज आपण समर्थ रामदासांचा प्रत्ययाचे ज्ञानतेची ते प्रमाण हा अभंग पाहिला. तो आपणास निश्चित समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढील पाठाच्या निमित्ताने. तोपर्यंत नमस्कार.